नमस्कार मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक 16 जुलै 2026 करताचा संपूर्ण दैनिक राशीफळ. तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू. आजचा जो दिवस आहे गुरुवारचा आहे. पराभव नाम संवत्सर आहे. सूर्याचं दक्षिणायन चालू आहे. वर्षा ऋतू आहे. आषाढ महिन्याच्या शुक्ल पक्षाची द्वितीया आहे. नक्षत्र आश्लेषा आहे. योग सिद्धी आहे. दिवसाचा जो कर्ण आहे तो कौलव आहे आणि जो रात्रीचा कर्ण आहे तो तैतील आहे. आजच्या दिवसाचा जो गुलिक काल आहे तो सुरुवात होईल सकाळी 9:11 ते 10:51 आणि अभिजित मुहूर्त दुपारी 12:08 ते 12:56 असणार आहे. गुलिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहू काळ आहे तो सुरुवात होईल दुपारी 2:13 ते 3:53 आणि यमगंड काळ सकाळी 5:50 ते 7:30 असणार आहे. राहू काळ आणि यमगंड काळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र कर्क राशीमध्ये भ्रमण करेल. संध्याकाळी 7:52 हा चंद्र सिंह राशीत भ्रमण करेल. ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन 12 राशींचं राशीफळ का असेल त्या संदर्भातली चर्चा आता आपण सुरुवात करू. सर्वात पहिली जी रास आहे ती आहे मेष रास. मेष राशीकरता आजचा दिवस मानसिक स्थैर्य, कौटुंबिक सुख आणि महत्त्वाच्या निर्णयासाठी अनुकूल राहणार आहे. दिवसाची सुरुवात शांत आणि समाधानकारक होईल. घरातील वातावरण प्रसन्न राहील आणि तुमच्या मनातील अनेक चिंता दूर होतील. आज चंद्र तुमच्या चतुर्थ स्थानात भ्रमण करत आहे. संध्याकाळी 7:52 चंद्र तुमच्या पंचम स्थानात प्रवेश करेल. त्यामुळे दिवसाच्या उत्तरार्धात सर्जनशीलता, प्रेमसंबंध आणि विद्यार्थ्यांसाठी अनुकूल वातावरण निर्माण होईल. आज घर, जमीन, वाहन किंवा वास्तूशी संबंधित महत्त्वाची कामं हाती घेऊ शकता. कुटुंबातील सदस्यांबरोबरचे नातेसंबंध अधिक दृढ होतील. मन आणि भावना स्थिर असल्यामुळे तुम्ही योग्य निर्णय घेऊ शकाल. संध्याकाळनंतर विद्यार्थ्यांना अभ्यासात चांगले यश मिळेल. प्रेमसंबंधामध्येही सकारात्मक घडामोडी घडू शकतात. आजचा संदेश: मन शांत असेल तर प्रत्येक निर्णय योग्य दिशेने घेऊन जातो. यानंतरची जी रास आहे ती आहे वृषभ रास. वृषभ राशीकरता आजचा दिवस धावपळ, प्रवास आणि कामातील यशाचा आहे. तुमची ऊर्जा आणि आत्मविश्वास दोन्ही उच्च स्तरावर राहतील. हाती घेतलेली प्रत्येक जबाबदारी पूर्ण करण्यास तुम्ही प्रयत्न कराल आणि त्यात यशही मिळवाल. आज चंद्र तुमच्या तृतीय स्थानात भ्रमण करत आहे. संध्याकाळी 7:52 चंद्र तुमच्या चतुर्थ स्थानात प्रवेश करेल. दिवसभर कामानिमित्त प्रवास, भेटीगाठी आणि धावपळ होऊ शकते. कागदोपत्री व्यवहार, कमिटमेंट्स आणि महत्त्वाचे निर्णय पूर्ण करण्यासाठी दिवस अनुकूल आहे. तुमच्या कामाचा वेग आणि आत्मविश्वास दोन्ही उत्कृष्ट राहतील. संध्याकाळनंतर मात्र घरात राहून विश्रांती घेण्याची इच्छा होईल. कुटुंबासमवेत वेळ घालवण्याची संधी मिळेल आणि मानसिक समाधानही मिळेल. आजचा संदेश: दिवसभराची मेहनत संध्याकाळी समाधान आणि आनंद देऊन जाईल. यानंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास. मिथुन राशीकरता आजचा दिवस आर्थिक लाभ, महत्त्वाची कामं पूर्ण होणं आणि नवीन संधी मिळण्याचा आहे. आर्थिक बाबतीत काही सकारात्मक घडामोडी होऊ शकतात. आज चंद्र तुमच्या द्वितीय स्थानात भ्रमण करत आहे. संध्याकाळी 7:52 चंद्र तृतीय स्थानात प्रवेश करेल. त्यामुळे तुमची सक्रियता आणि कामाचा वेग आणखीन वाढेल. आज काही महत्त्वाचे आर्थिक व्यवहार पूर्ण होऊ शकतात.
धनलाभाची शक्यता आहे. कार्यक्षेत्रात नवीन संधी मिळू शकतात. अनेक दिवसांपासून रखडलेली कामे मार्गी लागतील. संध्याकाळनंतर प्रवास, नवीन संपर्क आणि कागदोपत्री कामासाठी वेळ अनुकूल राहील. तुमच्या प्रयत्नांना अपेक्षित यश मिळण्याची दाट शक्यता आहे. आजचा संदेश. आज योग्य वेळी घेतलेला निर्णय भविष्यात मोठा लाभ देऊ शकतो. यानंतरची जी रास आहे ती आहे कर्क रास. कर्क राशीच्या व्यक्तींकरता आजचा दिवस आत्मविश्वास, नवीन संधी आणि आर्थिक प्रगतीचा राहील. दिवसभर तुमचा उत्साह उत्तम राहील आणि जे काम हाती घ्याल ते पूर्ण करण्यासाठी तुम्ही पूर्ण ताकदीने प्रयत्न करा. आज चंद्र तुमच्या राशीत भ्रमण करत आहे. संध्याकाळी 7:52 चंद्र तुमच्या द्वितीय स्थानात प्रवेश करेल. त्यामुळे दिवसाच्या उत्तरार्धात आर्थिक बाबींमध्ये अधिक सकारात्मक घडामोडी घडू शकतात. आज तुमचा मूड, कॉन्फिडन्स आणि ऊर्जा उत्कृष्ट राहील. नवीन कामाची सुरुवात करण्यासाठी दिवस अनुकूल आहे. अनेक दिवसांपासून रखडलेली कामे मार्गी लागतील. उत्पन्नाच्या नवीन संधी समोर येऊ शकतात आणि दिवसाच्या शेवटी काही अनपेक्षित लाभही मिळण्याची शक्यता आहे. संध्याकाळनंतर आर्थिक नियोजन, कुटुंबियाशी चर्चा आणि भविष्यातील योजनांच्या संदर्भातले काम करता उत्तम वेळ असेल. आजचा संदेश. आज आत्मविश्वासाने उचललेले प्रत्येक पाऊल तुम्हाला यशाच्या अधिक जवळ घेऊन जाईल. यानंतरची जी रास आहे ती आहे सिंह रास. सिंह राशीकरता आजचा दिवस धावपळ, प्रवास आणि कामातील यशाचा आहे. अनेक कामं एकाच वेळी हाताळावी लागतील, पण तुमची कार्यक्षमता त्यासाठी पूर्णपणे सक्षम राहील. आज चंद्र तुमच्या द्वादश स्थानात भ्रमण करत आहे. संध्याकाळी 7:52 चंद्र तुमच्याच राशीत प्रवेश करेल. त्यामुळे दिवसाच्या उत्तरार्धात आत्मविश्वास आणि मानसिक स्थैर्य वाढेल. दिवसभर फिरणे, प्रवास आणि कामाच्या निमित्ताने व्यस्त राहाल. काही प्रमाणात मानसिक ताण जाणवू शकतो, पण त्याचा कामावर परिणाम होऊ देऊ नका. तुमची महत्त्वाची कामं पूर्ण होतील. संध्याकाळनंतर मन अधिक शांत होईल. आत्मविश्वास वाढेल आणि पुढील दिवसांसाठी काही नवीन योजना आखण्याची प्रेरणा मिळेल. आजचा संदेश. आजचा संघर्ष उद्याच्या यशाची तयारी ठरेल. यानंतरची जी रास आहे ती आहे कन्या रास. कन्या राशीकरता आजचा दिवस लाभ, मित्रपरिवार आणि आर्थिक निर्णयांसाठी अत्यंत अनुकूल राहील. तुमच्या प्रयत्नांना योग्य दिशा मिळेल आणि महत्त्वाच्या व्यक्तींचे सहकार्यही लाभेल. आज चंद्र तुमच्या लाभ स्थानात भ्रमण करत आहे. संध्याकाळी 7:52 चंद्र तुमच्या व्यय स्थानात प्रवेश करेल. दिवसभर मित्रपरिवाराबरोबर भेटीगाठी होतील. आर्थिक संदर्भातील महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी दिवस अनुकूल आहे. गुंतवणूक, आर्थिक नियोजन किंवा भविष्यातील योजनांवर काम करण्यासाठी हा योग्य काळ आहे. संध्याकाळनंतरच प्रवासाचे योग संभवतात. अनावश्यक खर्च टाळा आणि कोणताही निर्णय विचारपूर्वक घ्या. शांत राहून पुढील नियोजन केल्यास अधिक फायदा होईल. आजचा संदेश. आज मिळालेल्या संधींचा योग्य उपयोग केला तर भविष्यात मोठा लाभ मिळू शकतो. यानंतरची जी रास आहे ती आहे तुळ रास. तुळ राशीकरता आजचा दिवस करिअर, प्रतिष्ठा आणि यशाचा आहे. कार्यक्षेत्रात तुमची मेहनत फळाला येईल. तुमचा आत्मविश्वास आणि कामाचा उरक इतका प्रभावी राहील की वरिष्ठ आणि सहकारी दोघेही तुमच्या कामाचं कौतुक करतील. आज चंद्र तुमच्या दशम स्थानात भ्रमण करत आहे. संध्याकाळी 7:52 चंद्र तुमच्या लाभ स्थानात प्रवेश करेल. त्यामुळे दिवसाच्या उत्तरार्धात आर्थिक लाभ आणि नवीन संधीचे योग मजबूत होतील. दिवसभर करिअर किंवा व्यवसायाशी संबंधित महत्त्वाची कामे पूर्ण करून घ्या. तुमच्यातील ऊर्जा आणि कार्यक्षमता उत्कृष्ट राहील. रखडलेली कामे मार्गी लागतील. वरिष्ठांकडून सहकार्य आणि सन्मान मिळू शकतो. संध्याकाळनंतर मित्रपरिवारासोबत भेटीगाठी होतील. काही अनपेक्षित आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे.
उत्पन्नाचे नवे मार्गही समोर येते. आजचा संदेश. आज तुमची मेहनत आणि प्रामाणिकपणा तुम्हाला यशाची नवी दिशा दाखवेल. यानंतरची जी रास आहे ती आहे वृश्चिक रास. वृश्चिक राशीकरता आजचा दिवस भाग्याची साथ, योग्य निर्णय आणि नवीन संधी घेऊन आलेला आहे. तुमचे अंदाज अचूक ठरतील आणि महत्त्वाच्या कामांमध्ये अपेक्षित यश मिळेल. आज चंद्र तुमच्या भाग्यस्थानात भ्रमण करत आहे. संध्याकाळी 7:52 चंद्र तुमच्या दशम स्थानात प्रवेश करेल. त्यामुळे करिअर आणि व्यवसायाच्या दृष्टीने दिवसाचा उत्तरार्ध अधिक प्रभावी ठरेल. आज महत्त्वाची कामं हाती घेण्यासाठी दिवस अनुकूल आहे. प्रवासाचे योग संभवतात. भाग्याची उत्तम साथ लाभेल. निर्णय क्षमता मजबूत राहील आणि त्यामुळे अनेक प्रलंबित कामे पूर्ण होतील. संध्याकाळनंतर कार्यक्षेत्रात अधिक सक्रिय व्हाल. वरिष्ठांशी महत्त्वपूर्ण चर्चा होऊ शकते. करिअरमध्ये पुढे जाण्याच्या नवीन संधी मिळण्याची शक्यता आहे. आजचा संदेश. आज भाग्य आणि परिश्रम यांची योग्य सांगड तुम्हाला मोठे यश मिळवून देईल. यानंतरची जी रास आहे ती आहे धनुरास. धनुराशीकरता आजचा दिवस संयम आणि सावधगिरीने पावले उचलण्याची गरज आहे. विशेषतः आरोग्य आणि आर्थिक बाबतीत कोणतेही निर्णय घाईघाईने घेऊ नका. आज चंद्र तुमच्या अष्टम स्थानात भ्रमण करत आहे. संध्याकाळी 7:52 चंद्र तुमच्या भाग्यस्थानात प्रवेश करेल. त्यामुळे दिवसाच्या उत्तरार्धात परिस्थिती हळूहळू सकारात्मक होऊ लागेल. दिवसभर आरोग्याकडे विशेष लक्ष द्या. प्रलोभनांपासून दूर राहा. नवीन गुंतवणूक किंवा जोखमीचे आर्थिक निर्णय टाळा. अनपेक्षित छोटे मोठे लाभ मिळू शकतात, पण त्यासाठी अतिउत्साही मात्र होऊ नका. संध्याकाळनंतर मानसिकता अधिक सकारात्मक होईल. भाग्याची साथ मिळू लागेल. पुढील काही दिवसांसाठी नवीन नियोजन करण्यास हा काळ अनुकूल राहील. आज संयम राखाल तर संध्याकाळनंतर भाग्य तुमच्या बाजूने उभे राहील. यानंतरची जी रास आहे ती आहे मकर रास. मकर राशीकरता आजचा दिवस वैवाहिक जीवन, भागीदारी आणि महत्त्वपूर्ण निर्णयांसाठी अनुकूल राहील. जीवनसाथीचे सहकार्य लाभेल आणि नातेसंबंध अधिक दृढ होतील. मात्र दिवसाच्या उत्तरार्धात आरोग्याकडे थोडं अधिक लक्ष देणं आवश्यक राहील. आज चंद्र तुमच्या सप्तम स्थानात भ्रमण करत आहे. संध्याकाळी 7:52 चंद्र तुमच्या अष्टम स्थानात प्रवेश करेल. त्यामुळे संध्याकाळनंतर थोडी सावधगिरी बाळगणं गरजेचं ठरेल. विवाहित व्यक्तींना जीवनसाथीबरोबर आनंदाचे क्षण अनुभवायला मिळतील. एकत्र फिरायला जाण्याचा योग संभवतो. भागीदाराच्या कामांमध्ये चांगले यश मिळेल. महत्त्वपूर्ण चर्चा आणि निर्णय दिवसभरात पूर्ण करून घ्या. संध्याकाळनंतर आरोग्याच्या बाबतीत निष्काळजीपणा करू नका. थकवा, किरकोळ त्रास किंवा मानसिक ताण जाणवू शकतो. त्यामुळे पुरेशी विश्रांती घ्या. आजचा संदेश. आज दिवसभर नातेसंबंध जपा आणि संध्याकाळनंतर आरोग्याला प्राधान्य द्या. यानंतरची जी रास आहे ती आहे कुंभरास. कुंभ राशीकरता आजचा दिवस संयम आणि आरोग्याची काळजी घेण्याचा आहे. दिवसभर कोणत्याही मोठ्या कामाची सुरुवात टाळणं हिताचं ठरेल. मात्र दिवसाच्या उत्तरार्धात परिस्थिती तुमच्या बाजूने वळताना दिसेल. आज चंद्र तुमच्या षष्ठ स्थानात भ्रमण करत आहे. संध्याकाळी 7:52 चंद्र तुमच्या सप्तम स्थानात प्रवेश करेल. त्यामुळे वैवाहिक आणि भागीदारीच्या क्षेत्रात सकारात्मक बदल जाणवतील. आज आरोग्याकडे विशेष लक्ष द्या. जुन्या तक्रारी डोक्यावर काढू शकतात. महत्त्वपूर्ण कामाचा आरंभ पुढे ढकलणं योग्य ठरेल. कामामध्ये संयम ठेवा आणि अनावश्यक ताण घेऊ नका. संध्याकाळनंतर मन अधिक शांत होईल. वैवाहिक जोडीदाराबरोबरचे नातेसंबंध अधिक मधुर होतील. भागीदारीच्या कामांमध्ये सकारात्मक चर्चा होऊ शकते. आजचा संदेश. दिवसाच्या पहिल्या भागात संयम ठेवा. संध्याकाळनंतर परिस्थिती स्वतःहून सुधारू लागेल.
यानंतरची जी रास आहे ती आहे मीन रास. मीन राशीकरता आजचा दिवस अत्यंत शुभ, भाग्यवर्धक आणि यशदायी ठरणार आहे. आत्मविश्वास, प्रेम, शिक्षण आणि सर्जनशीलता या सर्व क्षेत्रांमध्ये सकारात्मक अनुभव मिळतील. आज चंद्र तुमच्या पंचम स्थानात भ्रमण करत आहे. संध्याकाळी 7:52 चंद्र तुमच्या षष्ठ स्थानात प्रवेश करेल. त्यामुळे दिवसभरातील महत्त्वाची कामं संध्याकाळपूर्वी पूर्ण करणं हिताचं ठरेल. जर तुम्ही रिलेशनशिपमध्ये असाल तर दोघांमधील प्रेम आणि विश्वास अधिक दृढ होईल. गर्भवती महिलांसाठी दिवस अनुकूल राहील. विद्यार्थी वर्गाला अभ्यासात चांगले यश मिळेल. नवीन कामाची सुरुवात करण्यासाठी वेळ उत्तम आहे. शेअर मार्केटमध्ये शॉर्ट टर्म ट्रेडिंग करणाऱ्यांना चांगले लाभ मिळू शकतात. महत्त्वपूर्ण निर्णय, स्पर्धा परीक्षा, सर्जनशील कामं आणि गुंतवणूक यामध्येही यशाची शक्यता आहे. आजचा संदेश, आज मिळालेल्या संधींचा योग्य उपयोग केला तर यश तुमच्या पावलांशी चालेल. तर मित्रांनो, हे होतं दिनांक 16 जुलै 2026 करताचा संपूर्ण राशीफळ. धन्यवाद.